महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील मजुरांवर लादण्यात आलेल्या जाचक तांत्रिक अटी आणि ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सहाय्यक संघटना आणि समस्त रोजगार हमी योजना मजुरांच्या वतीने मोथाळा येथे धडक आंदोलन करण्यात आले। यावेळी सर्व आंदोलकांनी काळ्या फिती लावून शासनाच्या अन्यायकारक धोरणांचा तीव्र निषेध व्यक्त केला। पंचायत समिती समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करून पंचायत समिती ते तहसील कार्यालयांपर्यंत भव्य रॅली काढण्यात आली। सकाळी सर्वांनी काळ्या फिती लावून पंचायत समिती समोर धरणे आंदोलन सुरू केले। त्यानंतर गट विकास अधिकारी मोताळा यांना मागण्यांचे सविस्तर निवेदन देण्यात आले। सर्व आंदोलक मजुरांनी आणि ग्रामरोजगार सहाय्यकांनी पंचायत समितीपासून तहसील कार्यालयापर्यंत निषेध रॅली काढली। हातात मागण्यांचे फलक घेऊन आणि शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निघालेल्या या रॅलीने संपूर्ण मोताळा शहराचे लक्ष वेधून घेतले होते। मागे पण कुटुंब आहे, याला अर्धवेळ फक्त अर्धवेळ म्हणून त्याला समोर जातं, तुटपुंज्या मानधनावर त्याला काम करावं लागतं, लोकांच्या रोजगाराला बळी पडावं लागतं। ह्या रोजगार सेवकाला कुठेतरी न्याय मिळावा म्हणून आम्ही तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आणि युवक काँग्रेसतर्फे आमचे सर्व पदाधिकारी आज आम्ही स्वखुशीने आणि कुठल्याही बंधनाला बळी न पडता आम्ही वरिष्ठांना न विचारता आज चांगलं काम आहे म्हणून आमचा पाठिंबा आहे एवढं जाहीर करतो। काँग्रेस पक्षाचे आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मंडळी यांनी एक धरणे आंदोलन पंचायत समिती मोताळा इथे आयोजित केलेलं होतं। तिथे धरणे आंदोलन करून आज तहसीलदार मॅडम आणि पंचायत समितीचे गट विकास अधिकारी दोघांनाही आम्ही संयुक्तरित्या निवेदन केलेलं आहे। ग्रामरोजगार सेवकांच्या अतिशय महत्त्वाच्या आणि त्यांना आवश्यक असणाऱ्या काही मागण्या आहे। त्याचबरोबर रोजगार हमी योजनेमध्ये काम करणाऱ्या मजुरांच्या सुद्धा अतिशय महत्त्वाच्या मागण्या आहे। हे शासन रोजगार हमी कायदा खिळखिळा करण्याच्या मागे लागलेला आहे, जेणेकरून रोजगार हमीचा कायदा संपुष्टात आला पाहिजे, जो की गरिबांना रोजगाराची गॅरंटी देत आहे। याच्यामध्ये आज आम्ही इथे निवेदन केलं आणि ज्या न्याय मागण्या आहेत त्या आम्ही तहसीलदार मॅडम आणि गट विकास अधिकारी यांच्याकडे सादर केलेल्या आहे। तात्काळ या योजनेचे मध्ये ज्या काही त्रुटी आहे त्यावर लवकरात लवकर शासनाने लक्ष देऊन या त्रुटी दूर कराव्या, अन्यथा आम्ही याहीपेक्षा अधिक आक्रमक स्वरूपात तीव्र स्वरूपाचं एक आंदोलन तालुक्यामध्ये उभं करू आणि ग्राम रोजगार सेवक आणि रोजगार हमीवरील मजूर यांना न्याय दिल्याशिवाय काँग्रेस पक्ष आणि आमचे सर्व सहकारी स्वस्थ बसणार नाही, हा इशारा मी या निमित्तानं शासनाला देत आहे।